गोंदिया जिल्ह्यातील 59 रिक्त पोलीस पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। ही भरती पोलीस मुख्यालय येथे सुरू आहे। सलग 10 दिवस ही प्रक्रिया चालणार आहे। या भरतीसाठी एकूण 4166 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। तर ही पोलीस भरती सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये पारदर्शक होत असून या पोलीस भरतीमध्ये 80 ते 90% भरतीमध्ये सहभागी होणारे हे पदवीधर सह इंजिनियर पदवीधर आहेत। तर या पोलीस भरतीला आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर जे कागद पडताळणीपासून तर संपूर्ण मैदानी चाचणी होईपर्यंत या सगळ्या भरती प्रक्रिया होईपर्यंत सीसीटीव्हीच्या नजरेमध्येच होत असून संपूर्ण भरती सीसीटीव्हीच्या निगराणीत पार पडणार आहे। दिनांक 11 फेब्रुवारीपासून आपल्या गोंदिया जिल्हा पोलीस दलातील 59 रिक्त जागांसाठी पोलीस हेडक्वार्टर येथे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। याच्यामध्ये 59 जागांसाठी जवळपास 4000 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि 11 ते 20 तारखेपर्यंत ही आउटडोअर एक्झाम याच्यामध्ये चालणार आहे। ही आउटडोअर एक्झाम ही योग्य, ट्रान्सपरंट आणि पूर्णपणे नियमांच्या अधीन राहून करण्यात येत आहे। सर्व ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर, CCTV फुटेजचा वापर, व्हिडिओ फुटेजचा वापर, त्याचबरोबर जे विद्यार्थी हे स्पर्धेसाठी या भरतीसाठी येत आहेत त्यांचीसुद्धा आम्ही काळजी घेत आहोत। प्रत्येकाला पाणी असेल, ग्लुकोंडी असेल, त्यांचा नाश्ता असेल, याचीसुद्धा आपण व्यवस्था करत आहोत। तर ही नियोजनाप्रमाणे ही भरती सध्या सुरू आहे। ते एज्युकेशन, आर्ट्स ग्रॅज्युएशन असेल, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन असेल, तर जवळपास आता 80 ते 90% विद्यार्थी हे ग्रॅज्युएशन झालेलेच आहेत। त्यामध्ये याच्यामध्ये 100 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक अशा 3 इव्हेंट आहे याच्यामध्ये। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।